बोला पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिपाठ विवरण या सत्रामध्ये आपण आज हरिपाठातील जो 6वा अभंग आहे त्या अभंगाचं अत्यंत संक्षिप्त रूपानं विवेचन पाहणार आहोत. काय आहे तो हरिपाठातील 6वा अभंग? साधुबोध झाला तो निरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेव गुडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वणी आत्मतत्वी. अत्यंत सुंदर असा ब्रह्मतत्वाचं चिंतन करणारा असा हा माऊलीच्या हरिपाठातील अभंग आहे. संक्षिप्त रूपाने या चारीही ओव्याचा जर अर्थ आपण पाहिला तर आपल्याला असं म्हणता येईल, ज्याला सद्गुरूचा उपदेश झाला त्याचा देहभाव सरून तो ब्रह्मत्वाने राहतो. पुढे त्या ब्रह्मभावाचा अनुभवही ब्रह्मातच विलीन होऊन जातो. ज्याप्रमाणे कापराची ज्योत पेटविली असता कापूरही राहत नाही व अग्नीही उरत नाही, त्याप्रमाणे देहभाव तर उरतच नाही पण शेवटी ब्रह्मभावही उरत नाही. अशा रीतीने साधूंनी ज्याला आपलेसे केले, साधूंनी ज्याला बोध केला, तो हरीचा भक्त मोक्षाच्या सीमेवर येऊन पोहोचतो. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, मोक्षाच्या रेषेवर येऊन पोहोचतो आणि सर्वात श्रेष्ठ अशा भाग्याने शोभून दिसतो. ज्ञानदेव महाराज म्हणतात, मला संत सज्जनाची संगती आवडते. या संत सज्जनाच्या संगतीने मला सर्व लोकात, वनात आणि आत्मतत्वातही हरीच दिसतो. अशा प्रकारचं संक्षिप्त विवेचन अभंगाच्या या चारही ओव्याचं आपल्याला करता येईल. आता प्रत्येक ओवीचं थोडंसं सविस्तर विवेचन आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. खरं म्हणजे ही ओवी आत्मतत्वाचं आणि ब्रह्मतत्वाचं चिंतन करणारी ओवी आहे. काय म्हणते अभंगाची पहिली ओवी? साधुबोध झाला तो निरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. या अभंगातून साधूच्या संगतीशिवाय जीवाला तरणोपाय नाही. साधू संगतीनेच तरणोपाय शक्य आहे हे सांगितलेलं आहे. साधू सेवा ही कोणालाही लाभत नाही. साधू सेवा ही सर्व भयाचा नाश करते. त्रिविध तापाने तप्त झालेल्या साधकास या संसार समुद्रातून तारणारा तो साधूच असतो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. साधूची सेवा आणि साधूचा संगतीत यायला हे देखील भाग्य लागतं. साधू त्या जीवाला ह्या संसार तापातून अत्यंत मुक्त करतो. या भावा संत तुकाराम महाराज असे म्हणतात, बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे तो साधू. साधू संगतीत किंवा साधू संगती ही बोधाकरिताच म्हणजे ज्ञानाकरिताच असते. बोध या शब्दाचा अर्थ ज्ञान असाच आहे. असं म्हटलं जातं बघा, अनुभवले ब्रह्म अंतरसबाह्य.
अनुभवले ब्रह्म अंतर सबाये, जग ब्रह्ममय झाले दिसे. साधुबोध, जग ब्रह्ममय झाले दिसे. यास थोर साधुबोध असं संबोधलं जातं. आपल्याला यासाठी दृष्टांत घेऊन समजून घ्यावं लागेल. नारदाने वाल्मिकीचा बोध केला. तो बोध वाल्मिकी शिल्लक राहिला का? नाही. जेव्हा नारदाने वाल्मिकीचा बोध केला तेव्हा नारदाचा महान तपस्वी वाल्मिकीचा महान तपस्वी वाल्मिक ऋषी झाले आणि रामायणाची निर्मिती झाली. साधुबोध झाला, निरून या ठेला, ठाईच मुराला अनुभव. तो शेवटी तो देखील शिल्लक राहिलेला नाही. नारदांनी वेदव्यासांना बोध केला आणि मग वेदव्यास हे आपल्या समोर आहेत. महाभारताची निर्मिती झाली. गीतेसारखा अत्यंत विशाल काय ग्रंथाची निर्मिती वेदव्यासाकडून झाली. साधुबोध झाला, निरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. हरी म्हणे पांडुसुता तोची ब्रह्म. एकदा का बोध झाला, हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. पहा, एकदा का साधुबोध झाला, हरी म्हणे पांडुसुता तोची ब्रह्म, तोच ब्रह्म होऊन पावतो आणि मग तोही साधा शिल्लक राहत नाही. साधुबोध झाल्यानंतर त्याचं ब्रह्म होतं आणि तोही शिल्लक राहत नाही. ब्रह्मतत्वात विलीन होतो आणि ब्रह्मही आपल्याला दिसत नाही. हे पटवून देण्यासाठी माऊली दुसऱ्या ओळीमध्ये एक दृष्टांत सांगतात. काय दृष्टांत आहे तो? कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. कसा दृष्टांत आहे पहा. कापूर जेव्हा जळतो तेव्हा ज्योत प्रज्वलित करतो, पण एक वेळेस असं येते कापूरही संपून जातो आणि ज्योतही संपून जाते, दोन्ही शिल्लक राहत नाही. कापुराच्या वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. तसं काय झालं? साधुबोध झाला, निरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. कापुरासारखा दोन्ही विलीन झाले त्या पंचतत्वात. शिल्लक काहीच राहिलं नाही. अग्नी कापुरात जाण्याच्या निमित्ताने आपलाच नाश करून घेतो. म्हणजेच कापूर जळून जातो तेव्हा अग्नीही संपून जातो, काहीही शिल्लक राहत नाही. पुढच्या ओळीमध्ये माऊली असं म्हणतात, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. अहो, या मोक्षाच्या रेषेवर म्हणजेच मर्यादेवर, भूमिकेवर तो भाग्यानेच विनटला, म्हणजे दैवानेच आला. ही भूमिका प्राप्त होणे खरं म्हणजे भाग्य आहे. साधू बोध होणे हेच खरं भाग्य आहे. बाकीचे भाग्य तुच्छ आहे. लौकिक अर्थाने आपण भाग्य कशाला म्हणतो? खूप पैसा आला, वा भाग्यवान झाला. मुलं बाळ झाले, वा भाग्यवान आहेस. मुलांना नोकऱ्या लागल्या, वा किती भाग्यवान आहेस. चांगला जावाई मिळाला, वा किती भाग्यवान आहेस. सून चांगली मिळाली, वा किती भाग्यवान आहेस. पण या सर्व भाग्याला क्षयदोषाची बाधा आहे. हे संपून जाणारे आहेत. हे भाग्य नश्वर आहे. कोणचं भाग्य शाश्वत आहे? साधुबोध झाला, तो निरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. सांगतो तुकाराम महाराज म्हणतात बघा, आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य आणावे बोलिले, संसारी जन्मीचे याच लागे. तो भाग्य मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. साधूच्या अंकित झाल्याशिवाय त्या भाग्याचा अधिकारी होऊ शकत नाही. जो हरिभक्त, नुसती हरिभक्ती करूनही चालत नाही. पहा किती सूक्ष्म चिंतन आहे. जो हरिभक्त साधूच्या अंकित होतो तो त्या मोक्षरेखेला येऊन पोहोचतो. मोक्षरेखे आला भाग्य विनटला,
साधूचा अंकिला हरिभक्त. जो हरिभक्त साधूच्या अंकित असतो, जवळ असतो, ज्याला साधू बोध होतो, तोच त्या मोक्षाला येऊन पोहोचतो. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेवा गुडी संगती सज्जनी हरी दिशे जनी वणी आत्मतत्वी. ज्ञानदेव महाराज म्हणतात, अहो मला संत संगतीत, मला संत सज्जनामध्ये गोडी आहे. जेव्हा मला या संत संगतीमध्ये, संत सज्जनामध्ये गोडी लागते, तेव्हा मला हरी दिसे जनी वणी आत्मतत्वी, मला तो भगवंत प्रत्यक्ष लोकांमध्ये, झाडाझुडपांमध्ये, जंगलामध्ये, वनामध्ये आणि स्वतः आत्मतत्वामध्ये देखील मला हरीच दिसतो. याशिवाय मला दुसरं काहीच दिसत नाही. हे केव्हा होतं? जेव्हा त्याला साधुबोध व्हावा लागतो, तो साधूच्या अंकित यावा लागतो आणि संत सज्जनाची गोडी, संत संगतीची गोडी जेव्हा त्याला प्राप्त होईल, तेव्हा मात्र हरी दिसे जनीवणी आत्मतत्वी, त्याला सर्वत्र हरी घनदाट भरलेला आहे, अशा प्रकारचे अनुभव येते. म्हणून माऊली या हरिपाठाच्या अभंगातून ब्रह्मतत्वाचं चिंतन अत्यंत सुंदर पद्धतीने मांडतात. जेव्हा एखाद्या साधूचा बोध आपल्याला होतो, तेव्हा आपल्या भाग्याला पारावर उरत नाही. मूळ तत्व ही ब्रह्मतत्वात विलीन होतं आणि खाली काही शिल्लक राहत नाही. अशा प्रकारचे ज्ञानदेव माऊली या ठिकाणी सांगतात. परत एक बार आपण या ओवीचा, ही ओवी आपण हरिपाठातली घेऊया आणि आपण हरिपाठ या ठिकाणी हे विवचन संपवूया. काय म्हणतात? साधुबोध झाला तो निरुनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वणी आत्मतत्वी. या ठिकाणी ह्या हरिपाठातील अभंगाचं अल्पसं चिंतन करून ही सेवा समाप्त करूया. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी, पांडुरंग.